तर डाळ होते तोपर्यंत आपण भाजी बघूया शिजले का। आता हे भेंडी पण छान क्रिस्पी झालेत आणि मिरची सुद्धा झाले। हाय हॅलो नमस्कार। तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आहे अंगारकी संकष्टी, तर खूप छान वाटतंय। फक्त एवढंच आहे की आज मला श्रीषाच्या शाळेमध्ये काहीतरी व्हाईट कलरचं बनवून द्यायचं। म्हणजे श्रीषा म्हणजे इडली वगैरे एवढं खात नाही, तर कारण असं आहे की आता 15 ऑगस्ट येते आहे, तर त्यांच्याकडे ना शाळेमध्ये 3 दिवस काल झालं ऑरेंज, तर ऑरेंज कलरचं काहीतरी फ्रूट्स वगैरे द्यायचं होतं। आज आहे व्हाईट आणि उद्या ब्ल्यू रिबन बांधायचे केसाला। तर आज मी व्हाईटमध्ये तिला उपमा देते बिकॉज शी लव्ड इडली, बट ती इतकं नाही खात। तर मग त्याच ह्याला काय म्हणू आपण की सबस्टिट्यूट म्हणून मग मी उपमा देते। तर चला मग उपमाची एक छोटीशी शॉर्ट आणि स्वीट रेसिपी आपण शेअर करूया आणि आजचा ब्लॉग मी इथून सुरुवात करते। बाय। तर आता मी इथे कुकर ठेवला आणि याच्यामध्ये मी हे डब्बे लावते। तर ह्याच्यामध्ये आहे तुरीची आणि मसूरची मुगाची डाळ मिक्स, त्याच्यामध्ये हिंग टाकले, थोडीशी हळद आणि टोमॅटो, आणि खाली आहे इंद्रायणी राईस। तर आता मी डाळ आणि भाताचं कुकर लावून घेते पहिलं। तर डाळ भाताचं कुकर लावून घेते। तर आता कुकर मी लावलाय आणि आता याच्या 3 शिट्या काढून घेऊ, तोपर्यंत मी बाकीचं आवरायला घेते। नमस्कार, शुभ संध्याकाळ। तर संध्याकाळ झाले, बत्ती लावले बाप्पाची, तुला दाखवते। छान बाप्पाची बत्ती लावले। तर आता लागूया जेवणाला। तुम्ही बघितलं सकाळी मी श्रीषाला उपमा करून दिला आणि दुसरं काही केलं नाही, कारण काही बनवलं पण नव्हतं खायला। तर त्यानंतर मग आत्ता जेवणाला सुरुवात केली। बत्ती लावले, कुकर लावला आहे, तुम्हाला दाखवलं मी कुकर लावताना की त्याच्यामध्ये काय काय टाकलं आणि कसं कसं। तर चला मग आता बाप्पाची बत्ती झाली, आता पुन्हा एकदा जेवणाला लागूया आणि जे जे काही मेन्यू बनेल ते आज मी तुम्हाला दाखवेन की मी काय काय बनवते संकष्टी स्पेशल। आणि आज मोदक नाही बनवणार, तर आज वेगळं काहीतरी बनवेन गोडमध्ये। तर चला मग आता पुन्हा जाऊया आपण किचनकडे आणि जेवणाला सुरुवात करूया। तर चला मग कुकरची शिटी होतेच आहे, तोपर्यंत वाल पटापट सोलून घेऊया। तर हे वाल मी परवा भिजत टाकलेले, आज काय मंगळवार ना, रविवारी भिजत टाकलेले, त्याला छान असे मोड आलेत आणि हे कडवे वाल आहेत। आणि हे मातीचं ते भांडं मागे जे मी सांगितलेलं। तर आता पटापट वाल सोलूयात आणि मग पुढची प्रोसेस करूया। चला मग आता वालाची भाजी घालून घेऊया। तर हे बघा वाल सोललेत, भरपूर झालेत। आणि आमच्याकडे कसं आहे ना, वालाची भाजी असेल तर पोटभर जेवलं जातं, म्हणजे
पोट भरूनही जास्त जेवलं जातं. तर या आहेत शेकटाच्या शेंगा, बटाटे टाकलेत आणि आता इथे फोडणी घालून घेऊया भाजीला. तर याच्यासाठी गोडा मसाला वगैरे वापरत नाही. फोडणीसाठी पहिलं तेल, तेलात थोडा कढीपत्ता टाकूया. कढीपत्ता चांगला तडतडला, त्याच्यामध्ये राई घालूया. राई घालून घेऊया फोडणीला. थोडा हिंग आणि आता याच्यामध्ये कांदा, टोमॅटो दोन्ही टाकू. जरा वाल जास्त आहेत त्यामुळे मी कांदा आणि टोमॅटो थोडा मोठे घेतले, मोठ्या साईजचे. कांदा आणि टोमॅटो थोडं नरम होईपर्यंत आपण ठेवून देऊया आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपण वाल टाकू. तर आता कांदा टोमॅटो व्यवस्थित झाले नरम आणि याच्यामध्ये आता मी हे वाल टाकते. वालाला मी हळद, मसाला आणि थोडासा हिंग पण लावून घेतलं, तर ह्याच्यातच टाकते. आणि ही माझ्या आजीची पद्धत आहे, मम्मीच्या आईची, जेणेकरून ना वाल नंतर म्हणजे नंतर मसाला आणि हळद टाकल्यावर ना वाल मोडायची शक्यता असते. तर माझी आजी त्यालाच लावून घेते, वालाला मसाला आणि हळद वगैरे. तर आता हे सगळं टाकून मग थोडं पाणी टाकूया. तर व्यवस्थित आधी हलवून घेऊया सगळं. त्याच्यात थोडंसं पाणी टाकून. तर आता याच्यामध्ये मी पाणी टाकले. ज्याच्यामध्ये मी वाल ठेवलेली ना सोलून ज्या मडक्याच्या भांड्यात, तर त्याच्यामध्ये मसाला लागलेला होता खाली, तर त्यातच थोडं पाणी टाकून ते टाकलं आणि मग हवं तेवढं पाणी. तर आता याच्यावर झाकण ठेवूया आणि मग उकळी यायला ठेवूया, ते वाल शिजायला ठेवूया. तर आता हे वाटण तयार केलंय मी, म्हणजे वाटायचंय. तर याच्यामध्ये मी टाकले खोबरं, आलं, लसूण, मिरची, थोडीशी कोथिंबीर आणि जिरं. तर हे करते मी, हे वाटण करते मी वाटणाच्या डाळीसाठी, गोडी डाळीसाठी. तर चला पहिले वाटून घेऊया आणि मग पुढे करूया. तर आता इथे डाळीला फोडणी घालून घेऊया. याच्यामध्ये तेल टाकलं ऑलरेडी मी. तर टाकूया कढीपत्ता आणि लसूण वगैरे वाटणाला होतीच त्यामुळे लसूण नाही टाकायची. कढीपत्ता, राई, जिरं पण होतं वाटणासाठी, तर जिरं पण नाही टाकायचं. ते चांगलं तडतडल्यावर डिरेक्टली त्याच्यामध्ये वाटण टाकायचं, हे वाटण आपण केलं. हिंग पण मी डाळ उकडतानाच टाकलेलं आहे. तर हे आहे ते वाटण. तर हे आमच्याकडे गावी अशा प्रकारची कोकणामध्ये डाळ वगैरे केली जाते आणि माझी मम्मी खूप छान करते. तर तिच्याकडूनच मी हे विचारून शिकले. हां, हरकत नाही. आणि हे बरेच वर्ष खाल्ली नव्हती डाळ, म्हणजे आम्ही लहान असताना, लग्नाआधी बऱ्याचदा खाल्ले, पण लग्नानंतर कधी मी ट्राय केली नव्हती. तर मी फर्स्ट टाइम ट्राय करते. तर मी सगळा मसाला आधी याच्यात घालून घेते. तर उरलेला पण मसाला मी टाकून घेतला त्याच्यामध्ये आणि हा व्यवस्थित हलवून घेऊया चांगला आणि मग त्याच्यामध्ये आपण डाळ टाकूया. तर हळद सुद्धा मी हिंग, टोमॅटो डाळ उकडतानाच टाकलंय, त्यामुळे याच्यात आता काहीच जाणार नाही, डिरेक्टली डाळ जाईल. तर हे आहे ते पाणी मसाल्याचं आणि आता याच्यात डाळ घालूया. तर त्याच्यामध्ये डाळ घालून घेऊया. तर आता याच्यामध्येच मीठ घालून घेऊया, कारण डाळ ऑलरेडी शिजलेली आहे, सगळं शिजलेलंच आहे.
त्याच्यात मीठ घालूया आणि वरून कोथिंबीर टाकूया. तर हे आहे मीठ. थोडं कमी पडलं तर नंतर टाकता येईल, सो तसंच घालूया. त्याच्यामध्ये कोथिंबीर घालूया. तर त्याला चांगली आता उकळी आली की आपली डाळ रेडी. सो तो कोथिंबीर पण याच्याबरोबर शिजेल. सो अशी आहे घट्ट वाटणाची डाळ जी आम्हाला आवडते. तर डाळ होते तोपर्यंत आपण भाजी बघूया शिजले का. भाजीतला बटाटा शिजलाय. तर आता याच्यामध्ये मीठ घालून घेऊया. त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ. थोडं मी कमी घालते कारण कधी कधी माझ्या हातून जास्त पडतं. तर हे आपण नंतर बघूच. थोडं कमी पडलेलं चालेल पण जास्त नको. तर थोडा वेळ मीठ टाकल्यात 2-3 मिनिटं आपण भाजी ठेवूया शिजेपर्यंत. मग आपली वालाची भाजी रेडी. आता इथे आहेत या मिरच्या आणि खाली भेंडी आहे ती भरून घेणार आहे. तर एक खोबरं किसलंय. खोबऱ्यामध्ये मी हळद आणि मीठ टाकलंय. तर हे सगळं मिश्रण मिक्स करून या भेंडी आणि मिरच्यांमध्ये भरून ते तळून घ्या. चला मग आधी आपण भेंडी धुवून हे सगळं धुवून आणि कापून भरून घेऊया. तर आता इथे पापड आणि नळ्या तळून झाल्यात आणि इथे मी भेंडी आणि मिरची भरून घेतली खोबरं आणि हळद मीठ लावून. तर हे आपण आता या कढईमध्ये सोडूया. त्याच्यावर झाकण ठेवूया आणि त्यांना चांगलं शिजवून देऊया. तर आता इथे मिरच्या होत आहेत. पलटले मी बाजू. तोपर्यंत मी इथे शेव बनवून घेते. आज मी मोदक नाही बनवत आहे. तर मी तूप टाकले आणि तुपामध्ये ही भाजलेली शेव. तिला जास्त भाजायची गरज नसते. तर हे बनवून घेते. तर एक मिनिट फक्त मी ही लो फ्लेमवर भाजून घेते. तोपर्यंत मी मिरच्या काढते जरा. आता इथे मग मिरच्या काढल्यात आणि इथे उरलेली मिरची आणि भेंडी टाकून घेतले. ते होईपर्यंत आपण शेव बघूया. तर शेव भाजले. आता ह्याच्यामध्ये वेलची टाकते. मी याच्यामध्येच टाकते वेलची जेणेकरून ती व्यवस्थित लागते आणि स्वाद छान येतो. त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकूया. त्याच्यात ड्रायफ्रूट काजू आणि बदाम टाकले. तर हे पण जरा चांगलं थोडा वेळ, जास्त नाही 1 मिनिट आपण फक्त ते जरा ढवळूया. नाही ते अगदी नरम नाही होणार खाताना. तर मी हे आधी तळून नाही घेत. काही लोक आधी ती तुपामध्ये तळून घेतात जेणेकरून ते क्रिस्पी राहतात खाताना. मी तेवढं नाही करत. आता याच्यामध्ये दूध घालूया. दूध आणि पाणी मिक्स आहे याच्यात. तर ही जसं आपल्याला घट्ट हवे पातळ हवे त्याप्रमाणे आपण करूया. ते आपण करू शकतो. मी थोडं जास्त पातळ नाही, थोडी घट्टच ठेवेल. आता ही भेंडी पण छान क्रिस्पी झालेत आणि मिरची सुद्धा झाले. तर आता ही शेव झाली. त्या शेवमध्ये मी दूध टाकलं, थोडंसं पाणी, वरून जरासं तूप टाकलं, ड्रायफ्रूट आणि साखर टाकून आता मी ठेवली. आता ही शेव झाली की आपण मग बाप्पाला नैवेद्य दाखवू.
हे आहे नैवेद्य, बाप्पाला दाखवून झालंय. तर अशा प्रकारे वालाची भाजी, पापड, नळ्या, वाटणाची डाळ, भात, भेंडी फ्राय, मिरची आणि शेवया असं जेवण रेडी आहे. शिशा जेवणार आहे ना बळू? ओके ठीक आहे, चलो. तरी अशा प्रकारे जेवण रेडी आहे. डँटॅडँग खूप छान यम्मी यम्मी जेवण आहे. तर नैवेद्य दाखवून झालंय. तर चला मग आता वेळ आहे जेवणाची आणि उपवास सोडण्याची. तर आजचा संकष्टीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. तर माझ्या रेसिपी मी तुम्हाला खूप शॉर्टमध्ये दाखवल्यात, पण मजा आली जेवण करताना आणि व्हिडिओ करताना सुद्धा. तर चला मग असंच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नंतर. बाय.